काढ तुमच्या काय जेवढी शूटिंग काढ. काय चालू आहे इथे? काय चालू आहे इथे? काय करतोस तू? काय चालू आहे इथे? मग कसली कोणाची meeting काय चालू आहे इथे? लाव. यांची सगळ्यांची व्हिडिओ शूटिंग काढ. हे बघ हिचा पहिला काढ. हिचा काढ. हिचा काढ. तुला तर मी नंतर बघीन, आता नाही. तुला नंतर बघतो मी, आता नाही. हे काढ. सगळ्यांची व्हिडिओ शूटिंग काढ. वाटलं पैसे या बघा कशा सगळ्या लपतायत. काका आहे तुमच्याकडून एक्सपेक्टेड नव्हतं. गोल्फा दिवशी मीटिंग आहे त्यांची, घुमट आहे ना त्यांच्या. नाही नाही, पण चेहरा का लपवतायत? चेहरा नाही, इथे 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 नाही नाही, चेहरा का लपवतायत? काय एवढ्या रात्री आणि काय करता बाथरूम मध्ये तुम्ही? काय लपलेत तुम्ही? एवढ्या रात्रीचं काय करता तुम्ही इकडे? अरे तो आमचा प्रश्न आहे बाबा. काय कसला प्रश्न? आम्ही आमची मीटिंग घेतो. हा बरोबर आहे ना. आम्हाला आमचा प्रश्न आहे. काय सगळ्यांची व्हिडिओ शूटिंग मुलींचा प्रश्न आम्ही तुमचा संबंध कुठे? एवढ्या रात्रीचं होऊ शकत नाही का? का? एवढ्या रात्रीचं एवढ्या लोकांनी? आणि हे का चेहरा का लपवतायत? तुम्ही मीटिंग चालू आहे तर काय चाललंय? हे बघा कशी पळापळी चालू आहे. सगळं केलं आणि आता झोपतो 4 बायकांसोबत, मी दुसऱ्यांच्या याच्यावर शिंतोडे उडवतो. तू समोर ये ना, समोर ये. काय झालं? पैसे वाटायची कामं आता अजून जमीन काय? सरकली का? हातपायाखाली जमीन सरकली तुझ्या? हा, आणि आता हे करतायत. पायाखाली जमीन सरकली का? मग कशाला पैसे वाटताय? हा? खोट्या बातम्या, खोट्या केसेस करतोस लोकांवर. माझा बाप तसला नाही, मी सांगू शकते. छाती ठोकर आहे तुझ्यासारखे नाही. तर सूर्यकांत कोळी यांनी तुमच्यावरती आरोप केलाय की तुम्ही पैसे वगैरे वाटले मतदारसंघावर. हा आरोप आहे ना निराधार आहे. महत्वाचं म्हणजे आम्हाला पण असं कळलं होतं की बाबा असं एक शिंदे गटाचा पदाधिकारी तिथे मीटिंग घेऊन त्याच्या घरामध्ये पैसे वाटप करतोय. ज्यावेळी आम्हाला हे कळलं त्यावेळी आम्ही तिथे गेलो, 4-5 जण गेलो आणि चहा निशा केली. पण तिथे आम्ही पाहिलं तर तिथे फक्त त्यांची मीटिंग चालू होती. घरगुती मीटिंग कोणी घेऊ शकतो, पण तिथे तसं काही पैशांचा वापर तिथे होतोय असं आम्हाला दिसलं नाही. म्हणून आम्ही खाली उतरत होतो. खाली उतरत असताना म्हणजे मी उतरत होतो खाली उतरत असताना तिथे हे सगळे आले आणि माझ्यावर वाटेल त्याचे घाणेरडे आरोप वगैरे करायला त्यांनी सुरुवात केली. त्यांनी असं म्हटलंय की तुम्ही म्हणाल की शिंदे गटाचे कार्यकर्ते पैसे वाटत होते, पण तुमच्या अजून एक पदाधिकारी आहेत संस्कृती नाव, त्या असं म्हणा की आम्ही वैयक्तिक कामासाठी इकडे आलो, आमची मीटिंग होती. तर त्यांचा असा आरोप आहे की मग दोघांच्या स्टेटमेंटमध्ये नाही, पण त्यांनी मीडियाला स्टेटमेंट दिली का संस्कृती सावंत यांनी? हे त्यांचं मत झालं. ते वाटेल तसं काहीच सांगू शकतात. त्यांची स्टेटमेंट घ्या. ते जे स्टेटमेंट देतील ते तुम्ही खरी माना ना. ते म्हणतात म्हणून ते खरं म्हणणं करा. आतापर्यंत त्यांनी आरोप केले. आता निवडणुकीला ते उभे राहिल्यापासून त्यांचं विजन त्यांनी आयुष्यात किंवा सांगितलं मी काय अगोदर काय केलं आणि नंतर काय करणार आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की पैसे त्यांना तिकडे सापडले नाही कारण की तुम्ही विचारता की पैसे सापडले का, तर पैसे सापडले नाही. कारण त्यांचा असा आरोप आहे की तुम्ही पैसे हे टॉयलेटमधून फ्लश करून टाकले. हो, असं कसं होईल? त्यांच्या घरातलं टॉयलेट मला कसं कळणार? जर एखाद्या घरी मी गेलो तर त्यांच्या घरी बाथरूम टॉयलेट कुठे हे मला कसं कळणार? की एवढं काय दृढ संबंध नाही की दर दिवशी मी त्यांच्या घरी जातो, चहा पाणी करतो आणि येतोय. पण असं काही होतं का की शिंदे गटाचे लोक पैसे वाढवते म्हणून तिकडे तुम्ही गेला होता? हो,
100%. तिकडे तुम्हाला काही सापडलं का? नाही सापडलं. काहीच नाही सापडलं. नाही म्हणून तर आम्ही रिटर्न येत होतो ना. नाही तर आम्ही गोंधळ घातला असता तिथे, आणि यांनी न सापडता गोंधळ घातलाय. सूर्यकांत कोळी यांची कन्या आहे. त्यांनी असा आरोप केलाय की आम्हाला जे आदित्य ठाकरे म्हणतात की आमच्या एका नेत्यावरती, जे शाखा प्रमुख आहेत सूर्यकांत कोळी म्हणजे तिचे बाबा, त्यांच्यावरती रेप केस आहे म्हणून त्यांना तिकीट नाकारण्यात आलं. पण त्याच्यावरती बोलताना त्यांची कन्या असं म्हणाले की रेप केस आमच्यावरती खोटी लावण्यात आली होती आणि त्यांनी तुमचं नाव तिथे घेतलं. आता आदित्य साहेबांचे तुम्ही स्टेटमेंट ऐकले असाल, त्याच्यात क्लिअर कट म्हटलेलं आहे, ॲफिडेव्हिट मध्ये त्यांनी ते नमूद केलेलं आहे, ती केस आहे. केस खोटी कशी तयार होऊ शकते? जर त्याचं डिटेल्स तुम्हाला पाहिजे असेल तर ज्या स्थानिक पोलीस स्टेशनला ज्याची ती तक्रार झाली तिथे तुम्हाला सगळं डिटेल्स मिळेल. त्यांनी काही डॉक्युमेंट दाखवले ज्यापासून त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला ऑलमोस्ट क्लीन चिट दिलेली आहे. ना क्लीन चिट दिलेली ना, त्याची 20 तारीख आहे, त्याचा माझ्या ते पुरावा आहे. ही येत्या 20 तारखेला पुन्हा तारीख, म्हणजे ही केस चालू आहे. क्लीन चिट केव्हा म्हणू शकतो? ज्यावेळी केसचा निकाल लागल्यानंतर तो त्याला म्हणू शकतो की त्याला क्लीन चिट दिला. आता केस चालू असताना क्लीन चिट दिलं असं कसं म्हणू शकतो आपण? तुम्ही वरळीकरांवरती आरोप केलाय की काल रात्री काय पैसे वगैरे वाटले त्यांनी, तर नेमकं काय झालं? तुम्हाला कशी माहिती मिळाली? कसं तुम्ही तिकडे पोहोचलात? आम्ही तर पहिला प्रचारामध्ये होतो, तर आम्हाला अचानक फोन आला एका ठिकाणून की इथे हरीश वळीकर पैसे वाटतात म्हणून. मग माझी मुलगी स्वतः गेली तिकडे आणि बघितलं तर घरामध्ये 100 लोक जवळजवळ होते वेगवेगळ्या प्रकारचे, आणि हरीश वळीकर आणि संस्कृती सावंत हे उभाटाचे पदाधिकारी आहेत, हे दोघं टेरेसवरती बसलेले होते आणि पैसे वाटत होते. माझी मुलगी तिकडे गेली आणि आरडाओरड केली. तिकडची लोक सगळी सैरावैरा पाळली, चप्पल वगैरे टाकून पळापळ झाली, आणि ते खोटे आरोप करत आहेत की आम्ही शिंदे गटाच्या लोकांना पकडायसाठी गेलेलो. मग हे टेरेसवरती जाऊन काय करत होते? हे स्वतः तिकडे पैसे वाटत होते, आणि पैसे वाटत असताना पैसे पण पळवले त्यांच्या माणसांनी आणि स्वतः रेड्यान पकडले गेले. तुम्ही जेव्हा तिकडे गेलात तुम्हाला काही सापडलं? पुरावा सापडला? पैसे? ना आता बघा, ते स्क्वॉड असतो, तो स्क्वॉड आला, त्यांनी चेक केलं, पण आम्हाला त्यांनी आतमध्ये नेलं नाही चेक करायला. पोलीसही आतमध्ये गेले, पण आम्हाला त्यांनी काही सांगितलं नाही, आणि शेवटला एकदम 1 तासानंतर सांगितलं की काही पैसे मिळाले नाहीत. पण जर मिळाले नाही तर त्यांचे CCTV कॅमेरे चेक नाही केले त्यांनी. मला त्या आरोने सांगितलं की पोलीस स्टेशन काय करणार नाही, तुम्ही पेनड्राईव्हमध्ये ते CC फुटेज आणि तुमचं जो व्हिडिओ शूट केला आहे तो सगळं आम्हाला द्या म्हणून. पण 100% ते पैसे वाटत होते हे मात्र खरं, कारण त्याला आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्याच्यामुळे घाबरून जाऊन तो असे प्रकार करतोय. इव्हन त्यांनी ते शिंदे गटाच्या लोकांना सुद्धा बोलवलं की प्रल्हादला मतदान करू नका, तुम्ही मला मतदान करा, तुम्हाला हवे तेवढे पैसे देतो. हे त्यांच्या कार्यकर्त्यांचे मला तिकडे फोन आले की असंच हरीश वळीकर पदाधिकाऱ्यांना पण पैसे वाटतोय. बरं, मला सांगा, आता हेमांगी वरळीकरांशी मी बोलतो, त्या म्हणाले की मी आज कुठेही पिक्चरमध्ये नाहीये, माझा काही संबंध नाहीये, आणि जे आरोप करतायत त्यांच्याकडे पुरावेच नाहीये असं त्या म्हणाल्या. काय म्हणाल तुम्ही? त्याही तिकडे होत्या, पण त्या शूट व्हायच्या अगोदर तिकडे निघून गेल्या. त्याच्यानंतर ती संस्कृती सावंत आणि हरीश वळीकर दोघंही रेड्यांवरती पकडले गेले. नमस्कार, माझं नाव सानिका पाटील. मी अपक्ष उमेदवार सूर्यकांत कोळी यांची मुलगी. काल रात्री 11:15च्या दरम्यान मला माझ्या मित्राचा फोन आला की अशा ठिकाणी पैसे वाटप चालू आहे. सगळ्यात आधी मी तिकडे पोहोचले तर दरवाजा बंद होता. दरवाजा मी उघडला आणि आतमध्ये जवळजवळ 40-50 लोकांचा मॉब रात्री 11:15 वाजता तिकडे जमवण्यात आला होता. तिकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 193च्या शिवसेनेच्या महिला शाखा प्रमुख संस्कृती सावंत या तिकडे होत्या. अजून तिकडे उभाटाचे 193चे उपविभाग प्रमुख हरीश वळीकर देखील तिथे होते. आता त्यांनी म्हणणं दिलेलं आहे न्यूजला की हे शिंदे गटाचे कार्यकर्त्यांचं वाटप चालू आहे आणि म्हणून आम्ही तिकडे गेलेलो त्यांना पकडायला. पण वास्तविक असं नाही आहे. त्यांच्याच महिला शाखा प्रमुख आहेत संस्कृती सावंत, त्यांची व्हिडिओमध्ये मांडणी आहे की आम्ही इथे मिटिंगसाठी जमलोय आणि ते अतिशय त्याचा उलटा बोलत आहेत. त्यानंतर आम्ही त्यांना ते तिकडून बाईकवरून पळ काढून तिकडून निघून गेले, त्याच्याही व्हिडिओज आहेत आमच्याकडे. त्यानंतर तिथे स्कूटीमध्ये आम्हाला ज्या स्कूटीवरून त्या संस्कृती सावंत आल्या त्या दुसऱ्या स्कूटीवरून आल्या, परंतु त्याच्यात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या लिस्ट होते, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर होते, प्लस त्याच्यात वोटिंग ID हे होते, ही लिस्ट होती. आणि हे त्यांचा प्लॅन होता की त्या कार्यकर्त्यांना कसेही पैसे वाटप करून मतं फिरवण्यात यावी म्हणून.
या ठिकाणी प्रल्हाद वरळीकर हे जे शिंदे गटाचे उमेदवार आहेत यांच्यावर भरपूर लोकांची नाराजी आहे. त्यामुळे हे सगळं कटकारस्थान चालू आहे. यात पहिला नंबर येतो शिवसेनेचे उपविभाग प्रमुख हरीश वरळीकर यांचा. म्हणजे शिंदेचे पण कार्यकर्ते फिरवतात असं? हो, ते शिंदेचेही कार्यकर्ते, शिंदेचेही पदाधिकारी यात सगळे इन्व्हॉल्ड आहेत. हा प्रकार झाला भाग्येश बाये यांच्या घरात, जे शिंदे गटाचे पदाधिकारी होते. परंतु हरीश वरळीकर यांनी असं म्हणणं फिरवलेलं आहे की त्या ठिकाणी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचं वाटप चालू होतं. परंतु तिकडे संस्कृती सावंत ह्या शाखा प्रमुख तिथे उपस्थित होत्या आणि त्या सांगतात की आमची मीटिंग होती. हे दुटप्पी वागणं आहे. म्हटलं की शिंदे गटाचा जो काही पदाधिकारी होता त्याच्यात एक घर होतं आणि त्यांच्या घरात ठाकरेंचे नेते जे आहेत ते पैसे वाटत होते. मिली बघत असं म्हणणं तुमचं? मिली बघत आहे का? हो, तिकडे गेला, तुम्हाला काही तिकडे पैसे दिसले का, काही सापडलं का तुम्हाला? पैसे आम्हाला अशी नंतर खबर मिळाली की पैसे त्यांनी टॉयलेटमधून फ्लश करण्यात आले. माझा व्हिडिओ आहे, त्यात टॉयलेटमध्ये बाई बाहेर येताना दिसते आहे. तर त्या आमचा आरोप असा आहे की त्यांनी पैसे ते टॉयलेटमध्ये फ्लश केलेले आहे. हेमांगी वरळीकर म्हणतात की तिकडे नव्हतीच, माझा काही संबंध नाही. त्या तिकडे होत्या, परंतु त्यांच्या साथीदारांनी त्यांना तिकडून पळ काढण्याचा प्रयत्न केला आणि त्या तिकडून पळून गेल्या व्हिडिओ काढायच्या आधी. आणि त्या जर म्हणतायत की मी नव्हते, तर त्यांचे पती तिकडे काय करत होते, त्यांच्या शाखा प्रमुख तिकडे काय करत होत्या, ते पण रात्री 12:15 वाजता. आचारसंहितेचा काळ चालू आहे, आपल्याला माहिती आहे. प्रचाराची वेळ 9 ते 10, सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत आहे. मग 12:15 वाजता अशी कुठली मीटिंग आहे ज्याच्यात 50-60 बायकांचा मॉब गोळा होतो? त्यानंतर एवढंच नाही, या वरळीकर दाम्पत्याने आम्हाला पर्सनली भरपूर त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2017 मध्येही अशीच गावची परिस्थिती होती. नागरिक अतिशय वैतागलेले या दाम्पत्याला आणि यांच्या कामांना, भ्रष्टाचारी कामांना. तेव्हा हरीश वरळीकर हे जे उपविभाग प्रमुख आहेत, त्यांनी, माझे वडील हे केंद्र शासनात कामाला होते, ते आता रिटायर्ड झालेले आहेत. परंतु तिथल्याच एका महिला सहकारीला हाताशी धरून त्याने माझ्या वडिलांवर अत्यंत हीन दर्जाचा, अत्यंत खालच्या पातळीचा आरोप दाखल केलेला होता. केस टाकलेली होती त्यांच्यावर. त्यानंतर 2017 मध्ये त्यांनी माघार घेतली. पण 2025 मध्ये आम्ही जेव्हा त्या दिवशी AB फॉर्म घेण्यासाठी तिकडे गेलेलो होतो, त्यावेळेला आदित्य ठाकरे तिथे म्हणत होते की तुमचे पेपर्स दाखवा, आम्ही जे काय आहे ते बघून सांगतो. तेव्हा त्यांच्या वकिलांनीही ओके सिग्नल दिलेला आहे. आणि आता ते म्हणत आहेत की अशा वेळेला आम्ही का संधी देऊ म्हणून. तर त्यांना मला हे दाखवून द्यायचं आहे की त्यावेळी आम्ही रिपोर्ट सबमिट केलेले. उमेदवारी अर्ज भरतानाचा जो आरोनकडे रिपोर्ट सबमिट करायचा तो पोलीस मुख्यालयाचा, तो देखील हा निरंक आलेला आहे. तुम्ही याच्यावर झूम करून बघू शकता. हा रिपोर्ट जो आहे की त्यांच्यावर कोणताही गुन्हा नाही आहे. गुन्हा जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत तो आरोपी नसतो. त्यानंतर सगळ्यात मोठा पुरावा आहे हा फॉरेन्सिक रिपोर्ट आहे आमच्याकडे. याच्यावरही तुम्ही झूम करून बघा. या रिपोर्टमध्ये सपशेल लिहिलेलं की असं काहीच झालेलं नाहीये. त्यानंतर हा फिजिकल रिपोर्ट आहे फॉरेन्सिकचा, त्याच्यातही त्यांनी दाखल केलेला आहे. तर हे सगळे कमेंट, हे सगळे जे बोलतायत आता त्यांच्या विरुद्ध, त्यांच्या बाजूने, हे अत्यंत बेसलेस कमेंट्स आहेत. तुम्ही जे काय आहेत, माझ्याकडे कोणीही येऊ दे, मी त्यांना ही रिपोर्ट दाखवायला तयार आहे. जनतेने येऊ दे विचारायला, मी त्यांना ही रिपोर्ट दाखवायला तयार आहे. तर अशा प्रकारचा प्रयत्न हा चाललेला आहे. फक्त आणि फक्त हे सीट काढण्यासाठी हा प्रयत्न चाललेला आहे. त्यांना कुठेतरी भीती आहे की ही सीट, इकडे स्थानिक उपमहापौर आहेत, स्थानिक आमदार आहेत, स्थानिक खासदार आहेत, त्यांना कुठेतरी गालबोट लागले. एवढे असताना एक अपक्ष उमेदवार निवडून आला तर त्यांची काय हे राहील. त्यामुळे हे सगळे हीन दर्जाचे प्रयत्न चाललेले आहेत.